दिलेला आहे. माझ्या अंगावर हात ठेवतो, माझ्या अंगावर हात ठेवतो. सॉरी ताई, मी काही नाही वाईट काही नाही मी केलं. आता आहे म्हणून. अहो मी काही नाही केलं, फक्त दुसरी एखादी मुलगी असती तर तू काय केलं असतं? काय केलं असतं? सॉरी ना ताई. का सॉरी? का सॉरी? याच्या पुढे तू नाही. दारू पिऊन आलाच कसा? बरं सॉरी. 10 रुपयामध्ये पोरीनं छेडायला मिळतं म्हणून येतं. अहो नाही हो. नाही हो. तुला काय वाटलं माझ्या पोराला एक केळी दिली म्हणून मी लगेच तुला हे नाटक करून अहो दिली? नाही हो ताई. हात काढ. दत्त महाराज म्हणतो मी. पूजा करून आलाय ना? प्रसाद आहे ना तुझ्या हातात? कुठे हात लावला तुम्हाला? कुठे हात लावला? सॉरी म्हणतो. सॉरी म्हणतो. तुला तोंड आहे? दारू पिऊन आलेला आहे तू? दारू पिऊन आलेला आहे? गव्हर्नमेंटची तुझ्या बापाची गाडी आहे? बरं सॉरी म्हणा. हा बरं आला तर आला. याच्या पुढे नाही. मी जागीर तुझ्या बापाची? तुझी जागीर आहे? हात लावतो मला. कुठे हात लावला तुम्हाला? अहो ताई. हा? कुठे हात अहो मी लावला? फक्त सरका म्हटलं? सरका म्हटलं तुम्हाला? काय ताई. काय ताई काय? ताई हा? सॉरी म्हणलं. हे तोंडाने बोलला असता तर मी नीट बाजूला झाले असते ना? बरं सॉरी. हात काय लावला तू माझ्या अंगाला? अहो मी जरा झुंकेमध्ये होतो. झुणकी उतरव तुझी, उतरव झुणकी आता. बरं हा ना सॉरी म्हणलं ना. तुझ्या आई बापा हेच वळण, हे वळण लावले, हे वळण लावले. वय काय तुझं? हा? बरं सॉरी ताई. दीदी हा? दीदी माझी आई सॉरी. नमस्कार, मी प्रिया राहुल लष्करे. मी शिर्डीमध्ये राहते सध्या. मी एक्सपोर्ट टीचर म्हणून आहे. परवा 17 तारखेला आम्ही पुण्यामध्ये असताना आम्हाला शिवाजीनगर इथे जायचं होतं. तर लाल कलरची जी 10 रुपये तिकीट काढून जी बस असते त्याच्यामध्ये मी, माझे मिस्टर आणि माझा मुलगा आम्ही तिघंही प्रवास करत होतो. तर घडली असं की माझे मिस्टर मागे जागा नसल्यामुळे माझे मिस्टर पुढे गेले एकटे आणि त्या व्यक्तीच्या जवळ माझे एक सीट होतं म्हणून माझे मिस्टर बोलले की तू तिथे बस. तर माझा मुलगा आणि आम्ही दोघंही तिथे बसलो आणि माझा मुलगा एक थोडा वेळ बसला आणि नंतर त्याच्या पप्पांकडे तो निघून गेला. तर तिथल्या मी नॉर्मल बसलेली होती आणि माझ्या भावाला मी कॉल करत होते. तर तिथून शनिवार जवळनं अचानक गर्दी वाढली बसमध्ये. तर तो माणूस अचानक उठला, म्हणजे त्यांनी डायरेक्टली माझ्या मांडीवरती थाप मारून तो उठला. 2 सेकंद मला म्हणजे एक दीड सेकंद मला काही कळालं नाही की यांनी असं का केलं. पण नंतर मला कळालं की याची नियत खराब होती. त्यानंतर मी त्याला कॉलर पकडून मारायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर मी त्याला मारलं. मग मी बस कंडक्टरला विचारलं की दादा हा दारू पिलेला आहे, तुम्ही याला कसं काय वरती चढू दिलं? त्यावर त्यांचं उत्तर होतं की ताई त्यांनी कोणाला त्रास दिलेला नाहीये, त्यामुळे आम्ही थोडंसं इग्नोर केलं. पण जेव्हा त्यांना कळालं की यांनी माझी छेड काढलेली आहे तेव्हा कंडक्टर आणि ड्रायव्हर दोघांनी मला खूप सपोर्ट केला. पण दुर्दैवाची ही गोष्ट आहे की एकाही महिलेने मला तिथे सपोर्ट केला नाही. कोणी मला विचारायला आला नाही किंवा कोणी आरडाओरडा केला नाही की नाही त्याला धरा, त्याला मारा वगैरे. मी एकटी त्याला मारत होती आणि त्याच्यानंतर मी बस डायरेक्ट पोलीस चौकीमध्ये घेऊन गेले आणि पोलीस चौकीमध्ये बस नेली. तर बस कंडक्टर आणि ड्रायव्हर हे दोघंही माझ्यासोबत होते. पण एकही महिला तिथे थांबली नाही. सगळ्या महिला बसमधनं उतरून दुसऱ्या बसमध्ये त्याच्या प्रवासाला त्या निघून गेले. मी गुन्हा दाखल नाही केला. त्याचं कारण असं होतं की तिथे आम्हाला तिथे गेल्यानंतर कळालं, त्याचं आय कार्ड बघितल्यानंतर, की तो महानगरपालिकेमध्ये जॉबला आहे आणि अत्यंत गरीब परिस्थिती होती. त्याची वाईफ आलेली, त्यांनी पण माझ्याशी बोलली की ताई माझी परिस्थिती अशी आणि जर तुम्ही कंप्लेंट केली तर कदाचित त्याची जॉबही जाऊ शकतो. तर मला पण विचार आला की त्याच्या चुकीची शिक्षा मी त्याच्या बायकोला आणि मुलाला नव्हती देणार, म्हणजे मला नाही वाटलं की द्यावं अशी, म्हणून मी त्याच्यावरती गुन्हा दाखल नाही केला. पण मी त्याला चोप मात्र दिला. नाही, पोलीस प्रोटेक्शन किंवा आपलं प्रशासन खरंच जागं झालं पाहिजे या गोष्टीवरती. काही आज मला ही घटना माझ्यावरती बितलेली बघून मी तेवढी स्ट्रॉंग होते की मी लढा दिला. पण अशा कित्येक महिला की ज्यांच्याबरोबर ह्या गोष्टी घडतात पण त्या लपवून ठेवतात आणि घरच्यांना सांगत नाही, कारण त्यांचं शिक्षण, जॉब या गोष्टी बंद पडू नये म्हणून त्या लपवून ठेवतात आणि हे अत्याचार वाढतच चाललेले. त्यासाठी मी म्हणजे देवाभाऊंना किंवा एकनाथ दादांना मी नम्र विनंती करते, तुम्ही लाडकी बहीण योजना बंद जरी केली तरी फरक पडणार नाही, पण तुम्ही अशी योजना चालू करा की एकही नराधम पुढे येऊन महिलांची छेड काढणार नाही. असं काहीतरी प्रशासनाने केलं पाहिजे. महिलांना हेच सांगते, मुलींना हेच सांगू इच्छिते की कोणावरती डिपेंड राहू नका. जी वेळ माझ्यावर आली की मला एकटीला लढा द्यावा लागला, अशी वेळ कदाचित तुमच्यावरती पण येईल. घाबरू नका, निसंकोचपणे कोणाची तरी मदत मागा आणि जर मदत नाही मागितली कोणी करणार तर नाहीच, कारण मी ते अनुभवतीये. पण स्वतः लढा द्या. त्यांच्या विचारावरती पण चाललं पाहिजे, पण ते आत्मसात पण केलं पाहिजे. नुसतं वाचून काही होणार नाहीये, कारण मी ते अनुभवलं. मी इतके दिवस अनुभवायची की ह्या मुलीची छेड काढली, त्या मुलीची छेड काढली म्हणून, पण त्यानंतर काय घडतं हेही कळत नाही, त्याचा पाठपुरावा कोणीही करत नाही. तर प्रशासनाला ही विनंती आहे की त्याचा पाठपुरावा करा पूर्णपणे आणि अशा नराधमाला कृपया करून शिक्षा द्या. त्या खरंच शूरवीर होत्या आणि कुठेतरी आपणही झाशीची राणी होऊन कुठेतरी या नराधमांना ठोकलंच पाहिजे असं मला वाटतंय आता.